थोडं जवळच आहे बच्चू. त्याचा 15 ते 20 फुटाच्या नंतर ते आवाज घेत नाही. ओके, चला. मराठा आरक्षण हा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला विषय. तसं मराठा आरक्षणाचे या मागणीमुळं आणि ही मागणी जर अशीच पुढे राहिली तर अधूनमधून त्याला काही ठिकाणाहून विरोधही होताना दिसतो तुम्हाला. मराठा आरक्षणाला हा विरोध लोकांचा नसतो. सामान्य लोक कुठल्याही आरक्षणाला कुणालाही विरोध करत नाहीत. बघा, गावागावात ओबीसी, एससी, एसटी, ओपन सगळे गुन्ह्या गोविंदानं नांदलेले आपण पाहतो. पण वरच्या लेवलला कुठंतरी माझा समाज माझ्या पाठीशी उभा राहावा म्हणून काही गोष्टीच्या हालचाली होतात. ते राजकारण केलं जातं बऱ्याच वेळेला. कुठल्याही आरक्षणाचं राजकारण केलं जातं आणि मग जाती जातीत दरी निर्माण करून त्या दरीचा फायदा कसा करून घेता येईल याचा प्रयत्न राजकीय पटलावर केला जातो. हे सगळं मुद्दाम घडवलेलं असतं, मुद्दाम केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये भरडला जातो तो सामान्य नागरिक, सगळ्या समाजातला. हे एक वास्तव मी तुमच्यासमोर मांडतोय. मग काय होतं, गावागावातले गुन्ह्या गोविंदानं नांदणारे, एका ताटात खाणारे, सोबत राहणारे मित्र सुद्धा आपली जात बघायला लागतात. बघा, आपली जात शोधायला लागतात. हे आरक्षणाचे जे विषय टीव्हीला पाहतो, लहान मुलं टीव्ही पाहतात आणि ते सुद्धा आपली जात शोधायला लागतात. हळूहळू ते जातीकडे पाहायला लागतं लेकरू. बघा, ही दरी अशी जर वाढत गेली तर माणसं माणसावर जातील आणि ही माणसं पुन्हा एकमेकांमध्ये रमत नाहीत. ती आपली जात शोधायला लागतात आणि याचा विपरीत परिणाम समाज जीवनावर होतो. कुठल्याही आरक्षणाचा याचा विपरीत परिणाम समाज जीवनावर होतो आणि समाजाची जी एकता आहे ही घडी कुठंतरी विस्कटल्यासारखं होतं आणि ही घडी फार विस्कटून जाते. आणि ज्यानं ही घडी विस्कटण्याचा प्रयत्न केला ते नेते एकमेकांसोबत बसतील, हसतील, खेळतील. तुम्ही मात्र एकमेकांपासून विभागलेले राहाल. आता इथं सगळ्या जातीचे धर्माचे लोक आहेत असं गृहीत धरूनच आपण बोलतोय. होतं काय बघा, पक्ष, संघटना, वरच्या लेवलची माणसं पुन्हा एकत्र येतील आणि एकत्र बसून त्यांचं काम करतील. पण खालचे लोक एकत्र येत नाहीत. तेवढी मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये नसते आणि मग त्यांच्यामध्ये अशी दरी निर्माण करायची, त्यांना विस्कटून टाकायचं आणि विस्कटलेल्या वेगवेगळ्या जे गट आहेत जातीचे त्याचा फायदा राजकीय करिअरसाठी करून घ्यायचा. असं काम, असं षडयंत्र राजकारणात केलं जातं आणि ते देशासाठी, राज्यासाठी आणि मानवतेसाठी घातक आहे. यानं एवढी मोठी दरी निर्माण होईल म्हणून आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला पाहिजे. तात्पुरता नाही. या ज्या आता सुरू आहेत ना, ह्या तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत सगळ्या. कोणत्याही जातीचं आरक्षण असू द्यात ते कायमस्वरूपी निकाली लागलं पाहिजे. आज मराठा समाजावर अन्याय होतोय, तो रस्त्यावर आला, त्यांनी रक्त सांडलं, त्याला आरक्षण मराठ्यांना दिलं जाईल, ते मिळेलही अशी आशावाद करायला हरकत नाही. पण कालांतराने आणखीन कुठला तरी समाज येतो, मला अमुक याच्यात घ्या, तमुक याच्यात घ्या. यानं हे जर असंच होत राहिलं तर याच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण होईल. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणूस म्हणून तो एक राहायला पाहिजे आणि म्हणून त्याला समान नागरी कायदा आलाच पाहिजे. काय मत तुमचं? म्हणजे किती दिवस जाती जातीत, धर्मात धर्मात या देशात भांडणं करण्यात आपण एनर्जी खर्च करणार आहे? किती दिवस? आणि जाती जातीत आणि धर्माधर्मात भांडणं करण्यामध्ये जर तुम्ही आम्ही आपली एनर्जी खर्च करायला लागलो तर प्रगतीसाठी आपण कधी ताकद लावणार आहे? आमची ताकद फक्त यालाच जाते ना. आता माझी जात, माझा धर्म, आपण मानवतेबद्दल. आता मला सांगा, ठीक आहे,
आपण थोडंसं विषयांतर करतोय आता, तुमची सगळ्यांची माफी मागून. कधीतरी माणूस कुठल्याही जातीतला असू द्या, इथं सगळ्या जातीची लोक आहेत, कधीतरी माणूस झाडं लावले नाही किंवा झाडं जगवले नाही म्हणून कुणी मोर्चा काढलाय? आज सगळे, आता ठीक आहे, आता मराठा समाजाचे मोर्चे निघले, याच्या अगोदर एससीचे निघले, एसटीचे निघले, ओबीसीचे निघले, सगळे निघले, पण सगळ्यांना एकत्र येऊन कुठंतरी मानवतेचा विचार करणं गरजेचं आहे, असं नाही वाटत तुम्हाला? कधीतरी ही सृष्टी जगली पाहिजे, झाडं जगले पाहिजे, झाडं तोडूच नयेत म्हणून कधी आंदोलन झालंय? कधी मोर्चा काढला? झाडं जगले पाहिजे म्हणजे समग्र मानवतेचा विचार तुम्ही आम्ही आज करत नाहीये. तुमची आमची जी विचार करण्याची पद्धत आहे, मी माझी जात माझ्यापुरतंच बघतो, आपण आपल्यापुरतंच बघतोय, आणि हे समग्र देशासाठी घातक आहे, इथल्या मानवतेसाठी घातक आहे. एक माणूस म्हणून आपल्याला ते कायमस्वरूपी घातक ठरणार आहे. म्हणून आज सगळ्या जातीचे धर्माचे लोक इथं आहेत आणि आपण तो विषय घेतलेला होता आजच्या आपल्या भाषण कला प्रशिक्षणच्या कितव्या दिवसा आपला चेअरमन साहेब? तिसऱ्या दिवसाच्या निमित्तानं आरक्षण हा विषय घेऊन आपण या ठिकाणी आज बोललो आहोत आणि तुमची चर्चा चालू आहे सगळ्यांची. म्हणून कुठंतरी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र बसलेले आहेत म्हणून ही साधक बाधक चर्चा व्हावी म्हणून हा विषय आपण इथे घेतलेला आहे. चर्चेतून बऱ्याच काही गोष्टी कळतात, बरंच काही नॉलेजही मिळतं याच्यासाठी. पण पुन्हा एकदा मी प्रशासनाला विनंती करणार आहे, कारण हे सगळं प्रशासनाच्या हातात आहे, तुम्ही आम्ही बोलून काहीच उपयोग नाही. कुठंतरी 35% घेतलेला, 40% घेतलेला डॉक्टर आणि 70-80% घेतलेला तो जर घरीच बसत असेल, शिपाई म्हणून काम करत असेल, तर ही खूप मोठी दरी आहे, ही खूप मोठी दरी आहे आणि हे देशाचं नुकसान आहे. म्हणजे लायकी नसणारा कोणी इंजेक्शन घ्यायचं, लायकी असणारा तिथं साफसफाई करायला जातो. बुद्धीची किंमतच नाही असं आपल्या देशात किमान घडू नये, हे वास्तव आहे. बरं, मी कुणालाचही आरक्षण मिळतंय, आता ठीक आहे ना, आरक्षण असतं कशामुळं? एखादा माझा असलेला समाज पुढे यावा. आज परिस्थिती झाली काय माहिती का? एखाद्या समाजातला डॉक्टर आहे, वकील आहे, एखाद्या समाजातल्या काही लोकांचे बंगले आहेत आणि त्याच समाजातल्या काही लोक पार रसातळाला गेलेत. अशी जात नाहीये की त्या समाजातला माणूस श्रीमंत नाहीये आणि त्याच समाजातला माणूस गरीब नाहीये. म्हणजे प्रत्येक जातीत काही लोक श्रीमंत झाले, काही गरीब झाले, काही श्रीमंत झाले, काही गरीब झाले. म्हणून जर द्यायचंच असलं तर आर्थिक निकषावर दिलं पाहिजे. जात बघून आरक्षण नको, त्याची परिस्थिती बघून आरक्षण दिलं पाहिजे, नाहीतर समान नागरी कायदा. आणि जर जात बघून आपण आरक्षण द्यायला लागलो तर लोक जातीकडे पाहतील आणि या देशाच्या वाटण्या होतील, तुकडे तुकडे होतील. देशाचे तुकडे होऊ नयेत म्हणून माणसाची आर्थिक परिस्थिती बघितली पाहिजे. आर्थिक सुबत्ता असणारे सगळ्याच जातीत लोक आहेत, आर्थिक सक्षम असणारे सगळ्याच जातीत लोक आहेत आणि आर्थिक दुर्बल सगळ्याच जातीत आहेत. आज देशथोडीला लागलेले जातीवरून माणसाची श्रीमंती गरिबी नाही राहिली. आता तो काळ होता. आज ती लवचिकता येणं गरजेचं आहे आणि राज्यघटना ही लवचिक आहे. त्यामध्ये आपल्याला परिस्थितीनुसार कायद्यात बदल करता येतो आणि तो करावा लागतो. राज्यघटनेमध्ये सांगितलंय ती लवचिक आहे. तिची लवचिकता लक्षात घेऊन आज बदल करणं काळाची गरज आहे, जर देशाचे तुकडे तुकडे होऊ द्यायचे नसले तर. आणि ही जर असंच होत राहिलं तर आर्थिक विषमता आणि ही जी आर्थिक दरी आहे ती कायमस्वरूपी वाढत जाईल. कारण ज्याला नाही त्याला काहीच मिळणार नाही, तो देशद्रोहीला लागल. आणि काही लोक श्रीमंत असूनही त्यांना आरक्षण आहे, त्यांना गरज नाही आरक्षणाची. त्याचं पोरगं डॉक्टर आहे, ते डॉक्टर आहे, त्यांनी पूर्वी 2-3 पिढ्यापासून 10 पिढ्यापासून त्याचा फायदा घेतलेला आरक्षणाचा, ते पार उंचीवर गेले. आणि काही लोकांना आरक्षण नाही म्हणून ते पार रसातळाला गेले आणि ते असेच रसातळाला जातील आणि गरीब श्रीमंतीची दरी ही अशीच वाढत जाईल. आणि म्हणून समान नागरिक कायदा येण्याची ही आज खरी गरज आहे. हे जर आता असं वाढत गेलं तर प्रशासनानं याची दखल घेणं गरजेचं आहे. राज्यापुरता विषय नाही हा, हा विषय केंद्राचा आहे, हा विषय संसदेतला आहे आणि इथं कायदा होणं गरजेचं आहे. नवीन कायद्याची गरज आहे. म्हणून मराठा आरक्षण आणि इतर सर्व जातीचं आरक्षण या संदर्भातली भूमिका आपण सर्व जातीतले लोक आहेत इथं आणि म्हणून सर्व समावेशक मत माझं काय आहे हे मला जे वाटलं
ते मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी तुमची मतं मांडलेली आहेत. आपण सर्व वेगवेगळ्या जातीतली या ठिकाणी माणसं आहोत. आपल्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात 3रा दिवस आरक्षणाच्या विषयावर चर्चा, याच्यासाठीच आपण हे लेक्चर आपण या ठिकाणी ही चर्चा आपण या ठिकाणी भरवली होती. आणि त्यामध्ये माझं मत अशा पद्धतीनंच आहे, समान नागरी कायदा असावा, आरक्षण हे नसलंच पाहिजे. जो जिंकेल तो जिंकेल त्याच्या बुद्धीनं, अशा पद्धतीचं मत माझं तरी आहे. आपण आपलं मत प्रत्येकजण तर मांडणारच आहे. तुमच्याही मताला आपण सुरुवात करूया. मी थोडं तुम्हाला थांबवलं, तुमच्या मताचं खंडन करून मी माझं मत मांडलं, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या विषयाकडे पुन्हा एकदा येतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.